एक देखणा सामना तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये आता पाहायला मिळेल, अनुभवायला मिळेल. दोन मातबर संघांमध्ये मात्र पहा एक घना संघर्ष मैदानाच्या आतमध्ये पहा जो पाहायला मिळतो आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येताना जी पाहायला मिळते आहे. दत्ता आणि भाऊ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये येईल. तर पहिलं षटक घेऊन गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज तुषार डफळ याच्या हातामध्ये चेंडू आहे आणि तुषार इथे गोलंदाजी करण्यासाठी मात्र सज्ज तयार होतोय. बापू आणि दत्ता ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. चला ताबडतोब सामना सुरू करून घ्या. पहिला चेंडू यावेळेस चढवलंय आक्रमण. पहिल्या चेंडूचा घेतला गेलाय खरपूस समाचार. चेंडू सीमा पार खणखणी चौकार. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. मजबूत इरादे मात्र मैदानाच्या आतमध्ये स्पष्ट करून दाखवलेत. पहिल्या चेंडूपासून तुम्हाला आक्रमणावरती उतरणं गरजेचं आहे. सामना जर तुम्हाला जिंकायचा असेल तर मात्र चांगली खेळी तुम्हाला करणं गरजेचं आहे. शिरसाट स्पोर्ट्स पराडवाडी केंदूर संघ मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. भाऊ यावेळेस पुन्हा एकदा आक्रमक होतोय. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहे. केवळ आणि केवळ एका धावेवरती समाधान मानावं लागेल. धावफलक एकने वाढेल आणि जाऊन जे पोहोचेल 5 धावा धावफलकावरती आहेत. पहिलं षटक प्रगतीपथावरती. शेवटचे 28 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी 80 धावेंची गरज आहे. धावफलक या ठिकाणी मात्र नक्कीच जो वाढेल जाऊन जे पोहोचणार आहे धावफलकावरती तुम्ही पाहाल 6 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस तुफानी हल्ला. चेंडू जाईल सीमा पार. खणखणीत सनसनी षटकार. धावफलकावरती धावा तुम्ही पाहाल या ठिकाणी नक्कीच ज्या वाढल्या जात आहेत. 12 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळेस आक्रमण. झेल टिपला आणि तिथे भाऊला मात्र माघारी परतावं लागेल. बापू या ठिकाणी मात्र नक्कीच बाद होतो. चला नवीन फलंदाज धावत पळत मैदानाच्या आतमध्ये या. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये भाऊ मैदानाच्या आतमध्ये येताना जो पाहायला मिळतोय. बापूला मात्र माघारी परतावं लागतंय. पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये जो पाहायला मिळतो आहे. तुषार मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरेख रित्या जे पडलं जाते. 12 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या चेंडूवरती चौकार खेळला. त्यानंतरचे लागोपाठचे 2 चेंडू त्यावरती सिंगल आली. त्यानंतर चौथ्या चेंडूवरती एक षटकार आणि त्यानंतर मात्र फलंदाजाला माघारी परतावं लागलंय. पहिलं षटक अजूनही मार्गस्थ आहे. गोलंदाज यावेळेस सज्ज होतोय. तयार होताना जो पाहायला मिळेल तुषार डफळ. बोल टू स्ट्राईक रॅम बॅट्समन भाऊ निमगोडे. यावेळेस आक्रमण चढवलंय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठमोरी. तोपर्यंत चेंडू पोहोचेल सीमा पार. खणखणी चौकार.
एका षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. 16 धावा धावफलकावरती या ठिकाणी ज्या पाहायला मिळत आहेत. दुसरं षटक घेऊन कोणता गोलंदाज गोलंदाजी करेल पाहणं गरजेचं आहे. वासिक शेखच्या हातामध्ये मात्र चेंडू ठेवला जातोय. चला थोडस झटपटरित्या खेळा मित्रांनो, विनंती आहे. वेळ घेऊ नका, अजून एक सामना खेळवायचा विनंती आहे. धामारी संघ तुम्ही जास्त वेळ घेतायत, तुम्हाला हा शेवटचा पुकार आहे. तुम्ही जर यानंतर जास्त वेळ घ्याल तर तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. यावेळेचा चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, चौकार. थँक्यू डीजे. 20 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 23 चेंडू, 65 धावेंची गरज. 23 चेंडू आणि 65 धावा जिंकण्यासाठी ज्या बनवायच्यात. वासिक शेख गोलंदाजी मार्फत आहे, त्याच्यावरती मात्र चढवला गेलाय हल्ला, आक्रमण चढवलंय. एक चौकार मैदानाच्या आतमध्ये खेळलाय. 20 धावा धावफलकावरती आहेत. दत्ता आणि भाऊ ही जोडी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहतायत. आतापर्यंत 2 चेंडू दत्ता खेळलाय, 5 धावा त्याने बनवल्यात. या चेंडूवरती मात्र आक्रमण चढवण्याचा प्रयत्न आहे. तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. एक धावा आली, दुसरीचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जाईल. फेकी थोडीशी उशीर आहे, तोपर्यंत 2 धावा मिळतायत आणि या 2 धावेने धावफलक देखील वाढलं जाईल. धावफलकावरती आकार येतोय, धावफलक वाढतंय. ना तेरी ना मेरी, धावफलकावरती डबल दुर्री अर्थात 22 धावा. बावीस धावा धावफलकावरती आहेत. या षटकातले अजूनही काही चेंडू मात्र शिल्लक आहेत. कशा प्रकारचं कामकाज मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी जे केलं जातंय हे पाहणं देखील तितकंच गरजेचं आहे. या चेंडूवरती आक्रमण, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, झेल टिपला आणि फलंदाज बाद. धक्का क्रमांक दुसरा. चला नवीन फलंदाज धावत पळत मैदानाच्या आतमध्ये या. 2 फलंदाज बाद आहेत. नवीन फलंदाज मयूर मैदानाच्या आतमध्ये येताना जो पाहायला मिळतो आहे. पत्रकार साहेब काय निर्णय आहे कळवा. सामना 5 षटकांचा यानंतरचा खेळवला जाणार आहे. पत्रकार साहेब तुमच्या संघाचा काय निर्णय आहे या ठिकाणी कळवायचा आहे. विनंती आहे. फुलगाव संघाचा संघनायक आणि वाडेबोलाई संघाचा संघनायक, कृपया विनंती आहे, दोनही संघाचे संघनायक ताबडतोब संपर्क करा. फुलगाव संघाचा संघनायक या आणि वाडेबोलाई संघाचा संघनायक, विनंती आहे आपण ताबडतोब संपर्क करा. गोलंदाज तयार. यावेळेचा चेंडू खेळून काढला आहे. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठमोरी होत आहेत. तोपर्यंत एक धावा आली, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला गेलाय. पाहता पाहता 2 धावा तिथे मिळतील आणि या 2 धावेने धावफलक वाढेल, जाऊन पोहोचेल. 25 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 85 धावेंचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये जो सुरू आहे. यावेळेचा चेंडू सुरेख होता. तेवढ्याच ताकदीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये षटक देखील मैदानाच्या आतमध्ये संपलं जाते. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला जाईल आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 26 धावा धावफलकावरती. शेवटचे 18 चेंडू, 59 धावेंची गरज. वाडेबोलाई संघ काय घेतलंय प्रथमतः? 2 मिनिटाच्या आतमध्ये आपला निर्णय कळवायचा आहे. गोलंदाजी, धन्यवाद. क्षेत्ररक्षणचा निर्णय घेतलेला आहे आणि सामना 4 षटकांचा राहील याची नोंद असू द्या.
नो चेंडू मैदानाच्या आतमध्ये पंच त्या ठिकाणी कळवतील. नो बॉल मैदानाच्या आतमध्ये आहे. धावफलक वाढेल तिथे आणि धावफलक जाऊन जे पोहोचलंय 27 धावा धावफलकावरती. शेवटचे 18 चेंडू 58 धाव्यांची गरज. स्वतःच्या फॉल थ्रू मध्ये मात्र पहा चेंडूचं पॅकअप केलंय. डायरेक्ट हिट मैदानाच्या आतमध्ये पंचांकडे मात्र हलकंसं अपील केलं जाईल, परंतु फलंदाज सुरक्षित आहेत आणि धावफलक तिथे स्थिरावलेला आहे. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी तयार. ऑन स्ट्राईकला मात्र मयूर जो मात्र खेळण्यासाठी सज्ज आहे, तयार होताना जो पाहायला मिळतोय. यावेळेचा चेंडू गोलंदाजी करण्यासाठी तयार आहे. या चेंडूवरती आक्रमण केलंय. आकाशाला गवसणी घालणारा फटका. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, तिथे झेल टिपला आणि फलंदाज बाद. चला नवीन फलंदाज. फलंदाज मात्र या ठिकाणी बाद होताना जो पाहायला मिळतो आहे. चला नवीन फलंदाज. धावफलकावरती जर तुम्ही पाहिलं तर मित्रांनो 27 धावा आहेत. शेवटचे 16 चेंडू शिल्लक आहेत. अजून जिंकण्यासाठी 58 धावेंची मात्र जी गरज आहे. यानंतर मात्र आजच्या दिवसातली शेवटची लढत तुम्हाला जी पाहायला मिळेल. यावेळेस आक्रमण चढवलंय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, तिथे झेल टिपला, फलंदाज बाद. चला नवीन फलंदाज. विकेट हॅट्रिकची संधी मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. मंडप डेकोरेशनचे सर्वा आपल्याला विनंती आहे, आपण कुठे असाल ताबडतोब संपर्क करा. भाऊची गोलंदाजी तुम्ही पाहतायत आणि एका भाऊनं दुसऱ्या भाऊला आउट केलंय आणि विकेट हॅट्रिकची संधी मात्र भाऊला जी आहे. पाहूयात या संधीचं सोनं मैदानाच्या आतमध्ये करणार आहे की नाही. भाऊ पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी तयार. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. हा चेंडू वाईट स्वरूपाचा मैदानाच्या आतमध्ये. अवांतर धाव संख्येमध्ये मात्र भर पडेल. धावफलक वाढेल तिथे. विकेट हॅट्रिकची संधी मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. यावेळेस पाहायचंय क्षेत्ररक्षक झेल मात्र या ठिकाणी होऊ शकत नाही आणि 2 धावा तिथे मिळत आहेत. 2 धावेने धावफलक पुढे सरसावेल. 30 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 14 चेंडू 55 धावेंची गरज. चौदा चेंडू 55 धावेंची मात्र गरज. यावेळेचा चेंडू वाईड आहे. अवांतर धाव संख्येमध्ये मात्र भर पडेल. धावफलक वाढेल तिथे एका धावेने. 31 धावा धावफलकावरती. सामन्याचं समीकरण बदललं. शेवटचे 14 चेंडू जिंकण्यासाठी 54 धावेंची गरज. 14 चेंडू आणि 54 धावा जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. यावेळेस चढवलंय आक्रमण. चेंडू जाईल सीमा पार. खणखणीत सनसनी षटकार. सदोतीस धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 13 चेंडू 48 धावेंची गरज. यावेळेचा वाईट स्वरूपाचा चेंडू. खराब प्रकारचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. अवांतर धाव संख्येमध्ये मात्र भर पडेल. धावफलक 1 इथे वाढतंय. अवांतर स्वरूपाचे चेंडू रोखायचे आहेत. यावेळेस बलाढ्यशाली प्रहार आणि चेंडू जाईल सीमा पार. खणखणी षटकार. 44 धावा धावफलकावरती लागल्या जातात. शेवटचे 12 चेंडू 41 धावेंची गरज. चला क्षेत्रक्षम ताबडतोब पुन्हा एकदा सजवून घ्या. विनंती आहे, वारंवार एकत्रित येणं गरजेचं नाहीये. तुमची टीम मिटिंग तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये आयोजित करता येणार नाही, कारण सामना अजून यानंतर एक जो खेळवायचा आहे. 12 चेंडू शिल्लक आहेत. 41 धावा जिंकण्यासाठी अजूनही ज्या मात्र बनवायच्या आहेत. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज जो मात्र सज्ज होतोय. आबा डफळ याच्या हातामध्ये मात्र चेंडू ठेवलाय. आबा कशा प्रकारचं कामकाज मैदानाच्या आतमध्ये करेल हे पाहणं देखील तितकंच गरजेचं आहे.
या चेंडूवरती आक्रमण जे केलं जात आहे, क्षेत्ररक्षक वाऱ्याच्या वेगानं चेंडूवरती येईल, केवळ आणि केवळ सिंगल मैदानाच्या आतमध्ये मिळते. एका धावेने धावफलक पुढे सरसावतंय, जाऊन पोहोचले. 45 धावा, सामन्याचं समीकरण बदललं. शेवटचे 11 चेंडू, 40 धावेंची गरज. 11 चेंडू आणि 40 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. या चेंडूवरती आक्रमण, चेंडू जाईल सीमा पार, षटकार. धावफलक वाढेल 51 धावा धावफलकावरती. सामन्याचं समीकरण बदललं. शेवटचे 10 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी 34 धावेंची गरज. 10 चेंडू आणि 34 धावा. सामना अजूनही दोनही संघांकडून मात्र आहे. पाहायचंय कोणता संघ मात्र या सामन्यामध्ये बाजी मारतोय. 10 चेंडू आणि 34 धावेंची मात्र जी गरज आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. यावेळेचा चेंडू पाहूया काय करामत करेल. आक्रमण चढवलंय, चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावेंसाठी एक खणखणीत षटकार. थँक्यू. 57 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 9 चेंडू, 28 धावेंची गरज. शेवटचे 9 चेंडू आणि 28 धावा जिंकण्यासाठी ज्या बनवायच्या आहेत. चला वेळ वाचवा, विनंती आहे. वेळ वाचवणं गरजेचं आहे. क्षेत्ररक्षणामध्ये मात्र थोडेसे बदल जे केले जात आहेत, चेंजेस पाहायला मिळत आहेत, बदलाव पाहायला मिळत आहेत. शेवटचे चेंडू मात्र या ठिकाणी नक्कीच जे शिल्लक आहेत 9 चेंडू आणि 28 धावेंची मात्र जी गरज आहे. यावेळेस मोठा फटका मैदानाच्या आतमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. 1 धावा आली आहे, दुसरीचा प्रयत्न केला जाईल तिथे. पाहता पाहता 2 धावा. 2 धावेने धावफलक वाढेल. 59 धावा धावफलकावरती या ठिकाणी ज्या लागल्या जात आहेत. सामन्याचं समीकरण देखील बदललं जात आहे. शेवटचे 8 चेंडू, 26 धावेंची गरज. 8 चेंडू आणि 26 धावा. 26 धावा आणि 8 चेंडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तिथे असफल ठरलाय. केवळ आणि केवळ एका धावेवरती समाधान. धावफलक 1ने वाढेल. 60 धावा धावफलकावरती. शेवटचे 7 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 25 धावेंची मात्र जी गरज आहे. 7 चेंडू 25 धावा. शेवटचे 7 चेंडू आणि 25 धावेंची मात्र गरज. यावेळेसचा चेंडू पाहायचे, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. एक सिंगल मैदानाच्या मध्ये घेतली जाते. धावफलक वाढेल तिथे 1ने. 61 धावा धावफलकावरती. सामन्याचं समीकरण बदललंय. शेवटचे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 24 धाब्यांची गरज. थोडस झटपट खेळा मित्रांनो, अजून एक सामना खेळवायचा आहे याची नोंद असू द्या. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 24 धावेंची गरज. 6 चेंडू 24 धावा. भाऊ गोलंदाजी करण्यासाठी मात्र तयार होतोय. शेवटचं षटक भाऊ भोंगळेने हातामध्ये घेतलंय. पाहूया कशा प्रकारचं कामकाज करेल तिथे. यावेळेस आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. केवळ सिंगल मिळेल. सामन्याचं समीकरण इथे बदललं जात आहे. अतिशय सुरेख लाजवाब क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये भाऊचं पाहायला मिळतंय. धावफलकावरती अजूनही शेवटचे 5 चेंडू आणि 23 धाब्यांची गरज. 5 चेंडू आणि 23 बनवायचे आहेत. कित्येक मैदानावरती या धावा बनवल्या गेलेल्या आहेत. या मैदानावरती या धावा होणार का हे पाहायचंय. वाईट स्वरूपाचा चेंडू. अवांतर धाव संख्येमध्ये मात्र नक्कीच भर पडेल. वाईटचा चेंडू पहा इथे मैदानाच्या मध्ये तिसऱ्या पंचांकडे आहे आणि तिथे पंचांना नक्कीच कळवलं जातंय चेंडू वाईट आहे. अवांतर धाव संख्येमध्ये मात्र भर पडेल. या चेंडूवरती आक्रमण, चेंडू जातोय सीमा पार, चौकार.
शेवटचे 4 चेंडू 18 धावेंची गरज. सामना अजून दोनही संघांकडून आहे. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. 18 धावेंची मात्र जी गरज आहे. भाऊ पुन्हा एकदा तयार. स्वतःच्या फॉल थ्रो मध्ये मात्र चेंडूचं नक्कीच कलेक्शन जे सुरेखरित्या जे केलंय. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. 18 धावेंची मात्र जी गरज आहे. लागोपाठचे 3 चेंडूवरती 3 षटकार खेळणं गरजेचं आहे. हा चेंडू पहा खेळून काढला जाईल. केवळ आणि केवळ सिंगल मैदानाच्या मध्ये मिळते आहे. जिंकण्यासाठी अजूनही 2 चेंडू आणि 17 धावेंची मात्र जी गरज आहे. या सामन्यामध्ये मात्र मजबूत पकड खंडेराया स्पोर्ट्स धामारी या संघाने मात्र जी मिळवलेली आहे. मोठा फटका मैदानाच्या आतमध्ये. चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. सामन्याचं समीकरण बदललं. शेवटचा 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धावेंची गरज. 1 चेंडू आणि 11 धावा. एखादा खराब चेंडू जर आला त्यावरती मोठा फटका खेळला गेला तर मात्र या धावा होऊ शकतात. 1 चेंडू 11 धावेंची गरज. गोलंदाज तयार. सामना जिंकलाय खंडेराया स्पोर्ट्स क्लब धामारी संघाने. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवा. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच जातोय अतिशय सुरेख खेळी करणारा